विद्यार्थ्यांनो, आज आपण वैदिक संस्कृती हा पाठ अभ्यासणार आहोत. आपण त्याची प्रस्तावना बघूया. भारताच्या प्राचीन इतिहासात वैदिक संस्कृतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आर्य लोकांनी निर्माण केलेली ही संस्कृती वेदांवर आधारित होती. वेदांमधून तत्कालीन समाजाचे धार्मिक, सामाजिक व नैतिक विचार समजतात. निसर्गपूजा, यज्ञयान, संस्कार आणि गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही वैदिक संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. या पाठामध्ये वैदिक काळातील लोकांनी जीवनमान, कुटुंब व्यवस्था, आश्रम पद्धती, देवतांची उपासना आणि मूल्य व्यवस्था यांची माहिती दिली आहे. वैदिक संस्कृतीने भारतीय जीवनशैलीवर खोलवर प्रभाव टाकला असून आजही अनेक परंपरा त्याच संस्कृतीतून आलेल्या आहेत. तर आता आपण वैदिक वाङ्मय हे अभ्यासूया. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहे. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृती होती. वैदिक वाङ्मय विद म्हणजेच जाणण. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. मुलांना समजते तुम्हाला? हो. तर आता आपण ऋग्वेद संहिता ही अभ्यासूया. ऋग्वेद संहिता ही वैदिक वाङ्मयातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाची संहिता आहे. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. आता आपण यजुर्वेद संहिता बघणार आहोत. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेल्या त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. मुलांना लक्ष द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता आपण रामदेव संहिता हे अभ्यासूया. राम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान. रामदेव संहिता हा हिंदू धर्मातील 4 वेदांपैकी एक आहे, जो संगीत आणि मंत्रांचा संग्रह आहे. ज्यात ऋग्वेदामधील ऋचांना संगीताच्या सुरांमध्ये बांधले आहे, ज्यामुळे तो गाण्यांचा वेद म्हणून ओळखला जातो. विशेषतः सोम यज्ञासारख्या विधीमध्ये याचे गायन केले जाते आणि यात चांडोग्य व केन उपनिषदांचा समावेश आहे. काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. आता आपण अथर्ववेद संहिता हे अभ्यासणार आहोत. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. संहिताच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, मी आता तुम्हाला काही संकल्पके प्रश्न विचारते, त्यांचे तुम्ही उत्तर द्यावे. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोण होत्या? दीपिका, प्रश्न विचारते मी. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोण होत्या? वैदिक साहित्यातील
विद्वान स्त्रिया लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी हे आहेत. हा बरोबर. दुसरं, वेदकालीन मनोरंजनाची साधने कोणती होती? शांत बसणार घेतलं गेलं म्हणजे काय बी. वेदकालीन गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. बरोबर. तिसरं, वेदकालातील बरोबर. 4 आश्रमे कोणती होती? हा बरोबर. आता मी तुम्हाला उपयोजन चुकी बरोबर हे प्रश्न विचारते. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्देव हे चुकी बरोबर? चूक. बरोबर. दुसरं, अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद. बरोबर. यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद. चुकी बरोबर? बरोबर. बरोबर. विद्यार्थ्यांनो, मी आता तुम्हाला स्वाध्याय देते, तो तुम्ही घरून लिहून आणा. वैदिक काळातील शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन याबद्दल माहिती लिहून आणा.